नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. शनिदेवाची वक्रदृष्टी टाळण्याचे सोपे उपाय. शनिदेवाची वक्रदृष्टी अनेक कारणांमुळे व्यक्तीवर पडू शकते. त्याचे एक कारण म्हणजे शनिवारी अशा काही पदार्थांचे सेवन करणे ज्यामुळे शनिदेवाचा कोप होऊ शकतो. त्याविषयी जाणून घेऊया. हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायदेवता म्हणून पूजले जाते. नवग्रहांमध्ये शनी हा सर्वात क्रूर, रागीट ग्रह मानला जातो. असे मानले जाते की ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांना शाही सुख मिळते. दुसरीकडे शनिदेवाने आपली वक्र नजर एखाद्या व्यक्तीवर टाकली तर त्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात. शनिदेवाची वक्रदृष्टी अनेक कारणांमुळे व्यक्तीवर पडू शकते. एक कारण म्हणजे शनिवारी अशा काही पदार्थांचे सेवन करणे ज्यामुळे शनिदेवाचा कोप होऊ शकतो. जाणून घेऊया शनिवारी कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे. 1. लाल मिरची. धार्मिक शास्त्रांमध्ये असे मानले जाते की शनिदेव हे अग्निमय स्वभावाचे आहेत, त्यामुळे शनिदेवांना थंड पदार्थ आवडतात. यासाठी शनिवारी लाल मिरचीचे सेवन करणे आपल्याला अडचणीत आणू शकते. शनिदेवाचा कोप टाळायचा असेल तर शनिवारी लाल मिरचीचे सेवन करू नये. 2. दूध. दुधाचा संबंध शुक्र ग्रहाशी असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. पंडितजींच्या मते शनी ग्रह लैंगिक इच्छांचा कारक ग्रह आहे. याशिवाय शनिदेव हा अध्यात्म आणि सत्य वाढवणारा ग्रह आहे, त्यामुळे शनिवारी दुधाचे सेवन टाळावे असे मानले जाते. 3. मांस आणि मद्य. शनिदेव सत्याच्या मार्गाने माणसाला अध्यात्माकडे घेऊन जातात, त्यामुळे शनिवारी दारू, मांस किंवा मादक पदार्थांचे सेवन केल्याने शनिदेवाची अशुभ दृष्टी पडू शकते. विशेषतः ज्या लोकांच्या राशीमध्ये शनीची 7.5 चालू आहे त्यांनी शनिवारी चुकूनही या गोष्टींचे सेवन करू नये. 4. मसूर डाळ. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की मसूर डाळीच्या लाल रंगामुळे त्याचा संबंध मंगळाशी आहे. मंगळ आणि शनी या दोन्ही ग्रहांची प्रकृती क्रोधित असते, त्यामुळे शनिवारी मसूर खाल्ल्यास व्यक्तीचा क्रोध वाढू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.